नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SP फाउंडेशन अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय। आजचा हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ अगदी 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपची जी परीक्षा देणार विद्यार्थी आहेत म्हणजे अर्थात जी शिष्यवृत्तीची आपली परीक्षा देणार विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे। बघा लक्षात घ्या, आजचा हा व्हिडिओ त्या सर्वच विद्यार्थ्यांना तुम्ही शेअर करा जे 7वीचे विद्यार्थी आहेत आणि स्कॉलरशिपची परीक्षा 2027 ची देणार आहेत। लक्षात अगदी मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ मी बनवतोय लक्षात, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत, जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। अगदी बेसिक कन्सेप्ट पासून आपण क्वेश्चन कडे जाणार आहेत, परंतु आपला जो आजचा जो पहिला घटक आहे हे बघा रे, बघा लक्षात घ्या, त्यातला गणित विषय मी आज शिकवणार आहे। बघा घटक 1 आहे आपला कुठला, संख्याज्ञान लक्षात, ज्याला नंबर वर्क नावाने ओळखलं जातं। बघा लक्षात घ्या, याच्यातली संपूर्ण संकल्पना, शॉर्ट ट्रिक्स आणि सराव प्रश्न सुद्धा आपण या चॅप्टर मधील सर्वच घेणार आहेत। बघा त्यातला जो पहिला, याच्यामध्ये आजच्या ह्याच्यासाठी आपण काय काय पाहणार आहेत, बघा आजच्या ह्याच्यासाठी आपण समसंख्या पाहणार आहेत, त्याच्यानंतर विषम संख्या पाहणार आहेत, मूळ संख्या पाहणार आहेत, संयुक्त संख्या पाहणार आहेत, सहमूळ संख्या पाहणार आहेत, जोडमूळ संख्या, त्रिकोणी संख्या आणि रोमन संख्या चिन्ह, या सर्वच गोष्टीवरती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। चला चालू करूया। बघा लक्ष द्या, ठीक आहे, आजचा हा सर्वात महत्वाचा जो आहे लक्षात, याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी मी सांगतो त्या गोष्टी लक्ष द्या बाबांनो लक्षात। 7वीचे जे विद्यार्थी आहेत बघा, एक लक्षात घ्या, पाठीमागच्या वर्षी 8वी 7वी 4थी आणि 5वीचे 4 वर्गाचे विद्यार्थी परीक्षा दिली, परंतु या वर्षी काय होणार माहितीये का, या वर्षी फक्त 7वी आणि 4थीचे विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत। 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ मी तयार करतोय, बघा लक्ष द्या, ठीक आहे। शिष्यवृत्ती परीक्षा आपली आहे, याच्यामधला गणित हा विषय आपण अभ्यासतोय, याच्यामधला संख्याज्ञान नावाचा पहिला घटक ज्यातला 1.1 सराव संच आपण पाहतोय, ज्याच्यामध्ये समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, सहमूळ संख्या, जोडमूळ संख्या, त्रिकोणी संख्या आणि रोमन संख्या चिन्ह लक्षात आपल्याला पाहायचंय। त्याच्यातला सर्वात महत्वाचा या घटकाचं वेटेज जर आपण पाहिलं तर या घटकाचं वेटेज 8% लक्षात, परीक्षेच्या दृष्टिकोनातून 8% वेटेज आहे। चला जाऊया, बघा जो पहिला आहे घटक लक्षात, याची ते म्हणजे समसंख्या। आता समसंख्या म्हणजे असं रे, इकडे बघ रे पाठीमाग, समसंख्या म्हणजे काय, समसंख्या म्हणजे असं लक्षात, ज्या संख्येंना दोन्ही विशेष भाग म्हणजे पूर्ण भाग जातो, बघा दोन्ही पूर्ण भाग जाणाऱ्या संख्येंना काय म्हटलं जातं, समसंख्या बोललं जातं। मग दोन्ही भाग जाणाऱ्या संख्या कोण आहेत रे, 2 4 6 8 10 12 14 16 18 20 22 24 26 28 30 32 34 36 38 40 42 44 आहे ना। म्हणजे जर समजा आता ह्या 2 ला लक्षात दोन्ही भाग जातो बे, एक बे, उत्तर काय येतं, अगदी पॉइंट मध्ये उत्तर येले का, नाही येते अलग लक्षात। जर दुसरा महत्वाचा मुद्दा बघितला, जर 4 चा विचार केला, दोन्ही भागातला बे दुनी 4, उत्तर किती आलं, 2 आलं। 6 चा विचार करा, 2 ना भागाला, बे त्रिक 6। 8 चा विचार करा, दोन्ही भागाला, बे चौक किती येतं रे, 8 येतं। बरं 10 चा विचार करा, दोन्ही भागाला, ठीक आहे, बे पंचे 10, उत्तर किती आलं, 5 आलं। समजलं, म्हणजे ज्या संख्येला बाबा दोन्ही पूर्ण भाग जातो त्या संख्येंना काय म्हटलं जातं, समसंख्या बोललं जातं, कळतंय अलग लक्षात, ठीक आहे। समसंख्या लक्षात आली असेल, ओके। चला जाऊया थोडस पुढे, तो म्हणजे आहे आपला विषम संख्या अलग लक्षात, कुठली संख्या, विषम संख्या। बघा लक्षात घ्या, याच्यातली सर्व बेसिक गोष्टी आधी मी तुम्हाला सांगतो, नंतर आपण क्वेश्चन बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये फक्त टोटल जे जे बेसिक आहे ते सगळ्याच गोष्टी आपण याच्यामध्ये अभ्यासण्याचा प्रयत्न करूया। बघा लक्षात घ्या, विषम संख्या, विषम संख्या म्हणजे नेमकी काय रे लक्षात, ज्यालाच ऑड नंबर म्हणून ओळखलं जातं। विषम संख्या म्हणजे अशी संख्या ज्या संख्येला दोन्ही पूर्ण भाग न जाणाऱ्या संख्येंना विषम संख्या बोललं जातं, बरोबर आहे। म्हणजे ज्याला दोन्ही भाग जातो ती सम, ज्याला दोन्ही भाग जात नाही ती विषम, साधी गोष्ट आहे लक्षात, समजते ना। मग मला सांग, हे बघ आता 1 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे, 9 आहे, 11 आहे, 13 आहे, 17 आहे, बरोबर आहे का, 15 आहे ना, 19 आहे, 21 आहे, 23 आहे, बरोबर आहे, त्याच्यानंतर 25 आहे, 27 आहे। म्हणजे ज्याला दोन्ही भाग जात नाही, पूर्ण भाग जात नाही, भाग तर जातो पण पूर्ण। जर समजा मला 3 न मी जर 2 ला भागलं तर उत्तर किती येतं रे, 1.5 येतं का, किती उत्तर येतं, 1.5। 5 ला 2 ने भागलं तर उत्तर किती येतं, 2.5। म्हणजे उत्तर कशामध्ये येलंय, पॉइंट मध्ये येतोय, उत्तर कशामध्ये येतंय, पॉइंट मध्ये येतंय। जर आपलं उत्तर पॉइंट मध्ये जर येत असेल अलग लक्षात, तर ती काय आहे,
विषम संख्या आहे. म्हणजे दोन्ही भाग घातल्यानंतर जे येणारं उत्तर आहे ते कशामध्ये आलं पाहिजे, पॉइंट मध्ये जर येत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, विषम संख्या. पुढचं आपण बघणार आहोत मूळ संख्या. अलग लक्षात. पुढचं आपण बघतोय मूळ संख्या. बघा लक्ष द्या इकडं. ठीक आहे, मूळ संख्या ज्याला प्राईम नंबर नावाने आपण ओळखतो. बघा लक्षात घ्या, ज्या संख्येचा फक्त 1 आणि ती संख्या असे दोनच विभाजक आहेत. बघा ते सांगतोय. बघ, मूळ संख्या म्हणजे अशा संख्या ज्या संख्येचा 1 आणि तीच संख्या अशा दोन विभाजक आहेत. अलग लक्षात. जर समज इकडे बघ, या साईडला सांगतोय, हे बघ, आता 1 चा विचार केला, 1 ला 1नीच भाग जातो, दुसऱ्या संख्येने भाग जातो का, नाही जाते. लक्षात. म्हणजे 1 ही मूळ संख्या असेल का, तर नाहीये. 2 चा विचार करा, 2 ला 1नी जातो, 2नी जातो, म्हणजे दोन संख्येनी भाग जातो. बघ लक्षात घ्या, ज्या संख्येला दोनच विभाजक आहेत, एक म्हणजे 1 आणि दुसरा म्हणजे ती स्वतः, तरच ती मूळ संख्या म्हणजे प्राईम नंबर आहे. 2 आहे, त्याच्यानंतर 3 चा विचार केला, 3 ना 1ली जातो, परत कुठले जातो, 3नी जातो, 2नी तर जात नाहीये. 4 चा विचार करा, 4 ला 1नी जातो, 2नी जातो, 4नी जातो, 3 आलं बघ इथं, असणार आहे का, नाही. काय सांगितलं, ज्या संख्येला किमान किती, दोन संख्या, एक ती आणि स्वतः आणि 1. समजतंय. जर 5 चा विचार करा बरं, 5 ला बघ 1नी जातो, 5नी जातो, दुसऱ्या कुठल्या संख्येने भाग जात नाही. पण 6 चा विचार करा, 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 6 आहे, म्हणजे किती किती संख्येने भाग जातोय रे, 4 संख्येने भाग जातोय. लक्षात. किती किती संख्येने भाग जातोय, 4 संख्येने भाग जात आहे. अलग लक्षात. त्यामुळं हा प्राईम नंबर नसणार आहे. इथे काही एक्झाम्पल मी तुम्हाला दिलेले आहेत. 2 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे, 11 आहे, 13 आहे, 17 आहे. समजतंय का रे. लक्षात. चला थोडस पुढे जाऊया. समजलं ना. पहिलं बघितलं इवन नंबर, ज्याला समसंख्या म्हटलं जातं. ज्या संख्यांना दोन्ही विशेष भाग जातो त्याला समसंख्या. ज्या संख्यांना दोन्ही विशेष भाग जात नाही ती विषम संख्या. ज्या संख्येचे विभाजक दोनच आहेत, एक आणि दुसरी ती स्वतः, अशा संख्यांना मूळ संख्या म्हणजे प्राईम नंबर बोललं जातं. सर्वात महत्वाचं संयुक्त संख्या. हे बघ रे, संयुक्त संख्या. जे प्राईम नंबर नाहीत ते कोण असतील, संयुक्त आहे. लक्षात. म्हणजे को प्राईम आहे, सॉरी कंपोजिट आहे ना. संयुक्त संख्या म्हणजे असं 2 पेक्षा जास्त विभाजक असलेल्या संख्यांना काय म्हटलं जातं, संयुक्त संख्या बोललं जातं. किती, 2 पेक्षा जास्त विभाजक असणाऱ्या संख्यांना काय बोललं जातं, संयुक्त संख्या. जर 4 चा विचार केला, 4 ला 1नी भाग जातो, 2नी भाग जातो, 4नी भाग जातो, 2 पेक्षा जास्त झाली. बरोबर आहे. 6 चा विचार करा, 6 ला 1नी भाग जातो, 2नी भाग जातो, 3नी भाग जातो, परत 6नी भाग जातो. बरोबर आहे. 2 पेक्षा जास्त आहेत. लक्षात. म्हणजे ज्याचे 2 पेक्षा जास्त विभाजक आहेत, लक्षात, 2 पेक्षा जास्त संख्येने भाग जातो, अशा संख्येला काय म्हटलं जातं बाबांनो, संयुक्त संख्या बोललं जातं. समजतंय का रे. चला पुढे जाऊया. संयुक्त संख्या. नंतर आहे सहमूळ संख्या. हे बघ, सहमूळ संख्या ज्याला कोप्राईम नंबर बोललं जातं. महत्वाचा मुद्दा लक्ष द्या इकडे. सहमूळ संख्या म्हणजे अशी संख्या ज्या 2 संख्येचा एक शिवाय दुसरा कोणताही समान विभाजक नसतो. बरोबर. बघा परत एकदा, ज्या 2 संख्येचा एक शिवाय दुसरा कोणताही समान विभाजक नसतो त्या संख्यांना सहमूळ संख्या म्हटलं जातं. लक्षात. अशा 2 संख्या ज्या 2 संख्येचा एक शिवाय दुसरा कुठलाही म्हणजे सेम विभाजक नाहीये, लक्षात, त्यालाच म्हटलं जातं, काय म्हटलं जातं, सहमूळ संख्या. कोप्राईम नंबर बोललं जातं. यावर आधारित सुद्धा क्वेश्चन्स आपल्याला आपल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यामुळे हा पण घटक आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. ज्याच्यामध्ये जर एक्झाम्पल पाहायचं झालं तर 8 आणि 15. बघा 8 आणि 15ला असं कुठली म्हणजे सेम विभाजक येतं का रे, एक सोडून. म्हणजे 8 ला आणि 15 ला असं कुठल्या एखाद्या संख्येने भाग जाईल का, नाही जात आहे. लक्षात. 9, 16, 14, 25, 7 आणि 20. समजलं आलंय. लक्षात. चला पुढची कन्सेप्ट बघूया. थोडस फास्ट घेतोय का तर बेसिक कन्सेप्टचा हा व्हिडिओ आहे. अलग लक्षात. नंतर ज्यावेळेस आपण क्वेश्चन आपण चालू करू, क्वेश्चन आणि आन्सर्स, लक्षात, त्यावेळेस थोडंसं हळूहळू आपण जाऊया. लक्षात. प्रत्येक कन्सेप्ट, त्याच्या शॉर्ट ट्रिक्स, त्याचे वेगवेगळे पूर्ण स्पष्टीकरणासहित उदाहरणं, सर्वच गोष्टी आपण पाहण्याचा प्रयत्न करू पुढे सॉल्व्ह करत असताना. चला पुढे जाऊया. जोडमूळ संख्या, ट्विन प्राईम नंबर याला बोललं जातं. बघा इथं सांगतोय, ज्या 2 मूळ संख्यामध्ये 2चा फरक असतो. हा बघ, ट्विन प्राईम नंबर म्हणजे काय, म्हणजे जोडमूळ संख्या ज्या 2 मूळ संख्येमध्ये कितीचा फरक आहे रे, 2चा फरक आहे. कितीचा, 2चा. मला सांगा ती मूळ संख्या म्हणजे कोण कोण आहेत बघ बरं. हे बघ, मूळ संख्या 1 आहे, त्याच्यानंतर 1 नाहीये, 2 आहे, परत 3 आहे, परत 5 आहे,
परत 7 आहे, परत 11 आहे, बरोबर आहे का? ह्याच्यामध्ये जर विचार केलात, हे बघ 2 आणि 3 मध्ये, सॉरी 2 आणि 3 मध्ये 1 चा फरक आहे, म्हणजे ही को प्राइम नंबर म्हणजे आपला ट्विन प्राइम नंबर असेल का? नसणार आहे. पण 3 आणि 5 मध्ये विचार केला तर 2 चा फरक आहे. 5 आणि 7 मध्ये विचार केला तर 2 चा फरक आहे, बरोबर आहे? म्हणजे ही एक जोडी असू शकते आणि ही एक जोडी असू शकते, बरोबर आहे? विलाले का लक्षात? परंतु 7 आणि 11 चा विचार करा बरं. 7 आणि 11 मध्ये किती आहे रे? 7 आणि 4 11 म्हणजे 4 चा फरक आहे, नाहीये ना? परत 13 आहे बघा. 13 आणि 11 मध्ये 2 चा फरक दिसतोय, म्हणजे हा सुद्धा काय असेल? ट्विन प्राइम नंबर अर्थात जोडमूळ संख्या असणार आहे. परत 17 आणि 19 सुद्धा काय असणार आहे? जोडमूळ संख्या तुमची काय असणार आहे? असणार आहे. समजतंय? लक्षात? जोडमूळ संख्या म्हणजे अशी संख्या ज्या संख्येला लक्षात ज्या मूळ संख्या आहेत त्या दोन मूळ संख्येच्या मधला जो काही फरक आहे तो फरक किती असला पाहिजे? 2 असला पाहिजे. त्यालाच काय म्हटलं जातं? जोडमूळ संख्या बोललं जातं. त्यालाच काय बोललं जातं? जोडमूळ संख्या आपण काय करत असतो? बोलत असतो. समजतंय? लक्षात? ठीक आहे, चला थोडस पुढच्या नंबरचा आपण बघूया. तो आहे त्रिकोणी संख्या, ज्याला ट्रँग्युलर नंबर बोललं जातं. बघा त्रिकोणी संख्या म्हणजे अशी, महत्वाचं रे, अजून एकच राहिलंय लक्षात. त्रिकोणी संख्या म्हणजे अशी, बघ बिंदू त्रिकोणाच्या स्वरूपात बिंदू त्रिकोणाच्या स्वरूपात मांडल्यास तयार होणाऱ्या संख्यांना त्रिकोणी संख्या बोललं जातं. ज्यावेळेस आपण बिंदू त्रिकोणाच्या संख्येमध्ये मांडतो लक्षात, ज्यावेळेस तयार होणारी जी काही संख्या आहे त्याला काय म्हटलं जातं? त्रिकोणी संख्या बोललं जातं. बघ इथं मी काय सांगतोय, समज हा काय झाला? एक डॉट झाला, बरोबर आहे? समज मी याच्या बाजूला अजून एक डॉट दिला, त्रिकोण तयार झाला का रे? नाही. परंतु मी जर अजून एक जर डॉट दिला, ह्याला जर मी जर जोडलं तर काय तयार होतं? त्रिकोण तयार होतं. याला जर जोडलं तर काय तयार होतं? त्रिकोण. म्हणजे ही तीन डॉट एकत्र आले, 3 डॉट एकत्र आले, याचा अर्थ 3 ही काय आहे रे? त्रिकोणी संख्या. 5 चा विचार केला, 5 मध्ये त्रिकोणी संख्या होणार नाही, परंतु 6 चा विचार केला, हे बघ हे 3 आहेत लक्षात. ठीक आहे, परत अजून म्हणजे 6 त्रिकोणी संख्या तयार होऊ शकते, 10 होऊ शकते, 15 होऊ शकते, 21 होऊ शकते. समजते? त्रिकोणी संख्येचं सूत्र आहे, लिहून घ्या, काय आहे? n इन ब्रॅकेट n+1 डिवायडेड बाय 2. समजतंय? n इन ब्रॅकेट n+1 डिवायडेड बाय 2 असं जर त्या संख्येमध्ये जर आलं लक्षात, तर ती काय आहे? दिलेला नंबर त्रिकोणी संख्या आहे. समजतंय? दिलेला नंबर काय आहे? त्रिकोणी संख्या येते. चला एक शेवटचा राहिलेला सर्वात महत्वाचा, ज्याला रोमन संख्या चिन्ह नावाने ओळखलं जातं. आलं लक्षात? रोमन नंबर आपण ज्याला म्हणतो. बघा लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचं रोमन संख्यामध्ये बाबा, रोमन संख्याची काही प्रणाली आहे, त्या प्रणालीमध्ये किती अक्षरांचा लक्षात वापर केला जातो किंवा किती अक्षरांचा समावेश त्याच्यामध्ये आहे, हे सुद्धा असा एक प्रश्न एमसीक्यू मध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतोय. बघा लक्षात घ्या, किती आहे? 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, 6 आहे, 7 आहे. म्हणजे किती अक्षर असतात रे? 7. क्वेश्चन तुम्हाला एमसीक्यू मध्ये म्हणजे आपल्याला ह्याच्यामध्ये शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विचारला जाईल. लक्षात घ्या, जर तुम्हाला 1 लिहायचं तर आय वापरलं जातं. लक्षात काय सांगतोय? 1 जर लिहायचंय तर तुम्हाला आय वापरलं जातं, कळतंय? तुम्हाला 5 लिहायचंय लक्षात तर व्ही वापरलं जातं. त्याच्यानंतर तुम्हाला 10 लिहायचंय तर एक्स वापरलं जातं. 50 लिहायचंय तर एल वापरलं जातं. 100 लिहायचंय तर सी वापरलं जातं. अरे 500 लिहायचंय तर डी वापरलं जातं आणि 1000 लिहायचंय तर एम वापरलं जातं. समजतंय काय सांगतोय? लक्षात बघा, परत एकदा सांगतोय. 1 लिहायचंय आय, 5 लिहायचंय व्ही, 10 लिहायचंय एक्स, 50 लिहायचंय एल, 100 लिहायचंय सी, डी, 500 लिहायचंय डी आणि लास्ट 1000 लिहायचंय तर एम. समजतंय? बघा लक्षात घ्या, याच्यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी आहेत. कळतं मी काय सांगतोय? लक्षात. जर समजा मला आता हे बघ रे, मला 5 ही संख्या रोमन मध्ये लिहायचं तर मी काय लिहिणार? व्ही लिहिणार. समजा मला 4 किंवा 3 ही संख्या रोमन मध्ये लिहायचंय, मला काय करावं लागेल? 3 वेळेस आय लिहावं लागेल बाबा. किती वेळेस आय लिहावं लागेल? 3 वेळेस आय लिहावं लागेल. अलग लक्षात. कळतंय का? पण मला 4 लिहायचंय. 4 लिहित असताना याच्यामध्ये विचार केला तर 4 वेळेस आय लिहून चालतंय का रे? नाही चालणार. काय करावं लागेल माहितीये का? त्याच्यासाठी हे जर मला जर 4 लिहायचं असेल तर 5च्या 1 नंबर अलीकडे आहे म्हणून 5च्या अलीकडे आय लावायचं, म्हणजे हे 4 तयार होतं. समजतंय काय सांगतोय? लक्षात. असेच काही
लक्षात आपण सर्व बेसिकचे सर्वच चॅप्टर आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहात। चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि 7वीच्या तुमच्या प्रत्येक मित्राकडे शेअर करण्याचा प्रयत्न करा, कारण तुमची स्कॉलरशिप मधलं गणिताचं टेन्शन लक्षात दूर करण्यासाठी मी आलोय। एसपी फाउंडेशन अकॅडमीच्या चॅनलला सर्वांना सबस्क्राईब करायला लावा, बाजूचे जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरती ऑन करून ठेवायला लावा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊ शकेल। त्यामुळं जास्तीत जास्त महाराष्ट्रातील सर्वच पोरांपर्यंत सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा, अलग लक्षात, ठीक आहे। आणि नक्कीच आपण हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये मला नक्कीच सांगा। लवकरच आपण हे बघ क्वेश्चन मी तयार करून ठेवलेले आहेत, हे क्वेश्चन लगेच अगदी काहीच 1 ते 2 दिवसामध्ये किंवा दररोज काही क्वेश्चन्स मी तुम्हाला योगा सोडून दाखवणार आहे। बघा क्वेश्चन तयार करून दिलेले आहेत, क्वेश्चन जे काठिण्य पातळी आहे ते सुद्धा चेक करून घ्या, म्हणजे असे क्वेश्चन्स तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स त्याचं उत्तराचं पूर्ण स्पष्टीकरण अलग लक्षात सर्वच गोष्टी या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील। त्यामुळे नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा। भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये।